ओ पहिलाच बॉलवर आक्रमण हल्ला चढवला, पहिलाच बॉलला फेकून दिला फ्रंट ऑफ द स्क्वेअर. बिग 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 छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकायला मिळालं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकलं ना तर हे ऐतिहासिक मैदान आहे. खरं तर कर्नाळाच्या कुशीमध्ये अगदी साक्ष देणार हे मैदान आपण पाहतोय. क्रीडांगण डेड बॉलचा इशारा आला. नजीकचा परिसर महाराजांचा कर्नाळा किल्ल्यावर देखील पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ल्यांचा समावेश होता आणि त्यामध्ये देखील कर्नाळा किल्ल्याचा देखील समावेश होता. या गोष्टीची चर्चा होत असताना पाहायला मिळतो. अधिकारांतीवीर वासुदेव बळवंत फडके शिरोडोंची भूमी, मग त्यांचे आजोबा अनंतराव फडके ते देखील कर्नाळा किल्ल्याचे धावसंख्या 2 ने फ्लाय होईल. धावसंख्या पुढे पाहायला मिळते 200 मदतीने. 8 या आकड्यावर मनीष गायकर खऱ्या अर्थाने कॅप्टन आहे आणि कॅप्टन सारखं नॉक खेळावं लागेल. इकडे चांगला प्रयत्न चालू आहे. भावेश पिंगले कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतो. ओ शॉर्ट बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, संघर्ष चालू आहे. युद्धाचा आव असणारा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ. या मॅच मध्ये एकच सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, नशीब बदलो न बदलो वेल मात्र नक्कीच बदलते. आता या मॅच मध्ये कोणाची वेल बदलेल? बॅटिंग करत असताना मनीष गायकरची वेल बदलेल की भावेश पिंगलेची? याकडे देखील आता लक्ष वेधलं असेल. अप्रतिम अभिजन, अप्रतिम टेलिकास्ट केले जाते जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पुढचा बॉल मनीष साठी. ओ फटका चांगला आहे, लॉप केलाय, बॉल चाललाय, एक टप्पा सीमा पलीकडे, 4 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. चांगली सुरुवात केली बॅटिंग साठी. जाणला जातो मनीष गायकर, मातब्बर खेळाडू आहे, या टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन नॉक खेळायचा आहे. 3 षटकांचा सामना. मग इकडे देखील चांगली बॅटिंग करायची आहे. ओ त्यासाठी आलाय. टीम मध्ये जागा काय, का टीमचा कॅप्टन आहे, मग भूमिका देखील त्याची महत्वाची असते. मागील मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली होती. आता इकडे वाट्याला बॅटिंग आली. खानावने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग घेतली. हे देखील खूप महत्वाचं असतं. आता हवामानामध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. हवा विरल झाली, थोडस थंड वातावरण पडलंय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे वसलेलं क्रीडांगण आहे आणि त्याचा इतिहास आहे. त्याचमुळे या मैदानाची चर्चा होत असते. धर्मशाला हे क्रीडांगण म्हणून ओळख आहे या मैदानाची. अगदी सह्याद्रीच्या पर्वतांच्या रांगांमध्ये हे बसलेलं क्रीडांगण आहे. नजदीकचा परिसर कर्नाळा किल्ला आपण पाहतोय आणि त्याच्याच बाजूला आपण पाहतोय पर्वतांच्या रांगा आणि वरती आपण जर पाहायला गेलं तर डोंगरावरून या मॅचचा आनंद घेत असताना क्रीडाप्रेमी. हो फाईन लक्कड खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे 2 हात समांतर, धाव मिळेल अवांतर आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. भावेश गोलंदाजी मार्कवर. भावेश पिंगले चांगली बॉलिंग करावी लागेल, मात्र पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटरला धावा करायच्यात. मनीष गायकर चांगला खेळतोय, चांगला लढला. कॅप्टन नॉक, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. आणि नेहमीच जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा कॅप्टन नॉक चांगला खेळतो, म्हणून तर या टीमचा कॅप्टन आहे. पुढचा बॉल बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर गुडलाईन स्पॉट वरून विकेट किपरचा वेध घेतला. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. जमीची बाबा एकही विकेट जुनिया गमावला नाही. बाबूजी 11 चिल्टन आणि त्यांच्या विरोधात खानाऊ. जर पाहायला गेलं ना तर पहिलं षटक राहिले बॅटिंग करत असताना चिल्टन टीमच्या नावावर आणि त्यांच्या विरोधात खानाऊ संघ फाईट देत असताना. दोन्ही संघ तगडे आहेत, एकाच परिसरातून बिलॉंग करतात, त्यामुळे मजा येईल या मॅच पाहायला. या मॅच कडे आता लक्ष वेधलं असेल संपूर्ण क्रीडा रसिकांचं. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर नवीन गोलंदाज
रुपेश दिवडे षटक क्रमांक 2 साठी प्राचीन करण्यात आला. या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बारापडा, त्याचबरोबर संपूर्ण आपण पाहतोय आजच्या रात्रीमधले 8 संघ बघायला मिळाले. मग त्यामधून 4 संघ आता बाहेर पडलेत आणि आता हे 2 संघ आपण पाहतोय एकमेकाच्या विरोधात. अक्षयजी पाटील यांना पाहतोय या मॅचचा आनंद घेत असताना, त्याचबरोबर VIP डाईज वर उमेशजी पाटील यांना पाहतो. खरं तर या मॅचचा आनंद लुटत असताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर मागील मॅच मध्ये त्यांना ऑफिशियल पंच देखील पाहिले, बऱ्याच भूमिका बजावत असतात. एक काल त्यांनी देखील चांगली फलंदाजी केली बारापाडा टीम साठी. ओ चांगला बॉल फास्ट अँड फ्युरियस, विकेट किपरचा वेध घेत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला. चांगली बॉलिंग मैदानच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 साठी रुपेश दिवडे गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा फलंदाज आक्रमक असतात. मग इकडे आक्रमक सुरुवात करावी लागेल टीमसाठी, लढावं लागेल, झुंजावं लागेल. ओ चांगला बॉल, परत एकदा प्रतिउत्तर नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क होत असताना पाहायला मिळत नाही. दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये रुपेशचा पाहायला मिळतो. कमालशी गोलंदाजी, मैदानच्या आतमध्ये वाखण्याजोगी षटक फेकले गेले. आतापर्यंत 2 बॉल निर्धाव फेकले गेलेत. याच गोष्टींची चर्चा केली होती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावांना अंकुश लावला गेला, लगाम लावली गेल्या. पुढचा बॉल, ओ परत एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल आल्या. बॅटची आतली कडा घेत एकवटली गेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल बीड आणि त्यांच्या विरोधात तुराडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे लगेच या. बीड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. प्रकाश झोजातील स्पर्धा आपण पाहतोय. दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित जय भवानी आई गावदेव चषक 2026 हे शानदार पर्व. ओ फटका फसला, मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना. मनीष गायकर बॅक टू दगाउट, कॅप्टनला आउट केलं. ज्या खेळाडूने धावा केल्या होत्या, ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आला होता, त्या खेळाडूला लवकर परतवलं लागलं. महत्वाची विकेट आल्या. मनीष गायकर तंबूच्या आश्रयाला दबाव टाकण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये पहिली विकेट आली, महत्वाचा अडथळा दूर केला गोलंदाजी करत असताना खानाव संघाने. बापूजी 11 चिल्टन टीमला पहिला धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 साठी आदर्श यादव. आदर्श जाधव बॅटिंग साठी. आदर्शला आदर्श सारखा खेळ करावा लागेल. टीम साठी आता धावा करायच्या. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावला आणि त्यानंतर वाट्याला बॅटिंग आली चिल्ड्रन टीमच्या. इकडे चांगली बॅटिंग करावी लागेल. लक्ष वेधलं असेल आता संपूर्ण चिल्ड्रन गावाचं, संपूर्ण तालुक्याचं लक्ष आता वेधलं असेल. मात्र या मॅच मध्ये भरीव कामगिरी करावी लागेल. येणाऱ्या उर्वरित बॉल मध्ये या षटकातील अजून या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल, ओ समोर टाकलेला बॉल, अगदी पायाच्या समोर हा बॉल पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉट वरून बॉल टेक ऑफ झाला आणि विकेट किपरचा वेध घेत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला. चांगली बॉलिंग स्पेल आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच बीड विरोधात तुराडे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. थोडं घाई करायच्या. दुसरं षटक निर्णायक राहिले रुपेशचं. कमालीची गोलंदाजी. ओ परत एकदा नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न चालवला. इथे काय घडलंय, शॉट थर्ड मॅन कडून थोडीशी चुकी झाली. कलेक्शन ॲक्युरेसी थोडस खराब पाहायला मिळालं, तालमेल, आणि त्याच मुलं खेळाडू नॉट आउट आहे. चर्चा पंच करत असताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं अप्रतिम आयोजन नियोजन. फिल्डिंग सेट करा, जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती असेल. खानाव टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लगेच सेट करा, जास्तीचा वेळ घेऊ नका.
शेवटचे षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मंदार. लास्ट षटक आहे मंदार पाटील. बीड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी आणि तुराडे टीमच्या कॅप्टन उपस्थित आहेत. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. शेवटचं षटक मंदार पाटील, अंतिम षटक भैरवीचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. इकडे चांगली बॅटिंग करावी लागेल. ओ समोर टाकला बॉल, ऑन साइडला फटका सजवला, लॉंग ऑनला. वन मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागला सिल्टन टीमला दुसरा धक्का. फलंदाज होईल आउट. बाबस बॅक टू डग आउट तंबूच्या आश्रयाला. भावेश पिंगलेने टिपला हा झेल. खरं तर भावेश पिंगलेनेच टिपला झेल. थोडस आता कठीण झालंय या मॅच मध्ये. धावा होत असताना पाहायला मिळत नाही. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आक्रमण करावं लागेल मंदार पाटीलच्या अगेन्स्ट करत असताना. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 14 या आकड्यावर. फक्त 14 धावा जोडल्यात. नवीन बॅटर सागर गायकर. आता सागरवर पूर्णपणे अपेक्षा पल्लवित झाल्या असेल टीम कडून की एक चांगली इनिंग खेळ. कमीत कमी 10 धावा जरी आल्या 5 बॉल मध्ये तर एक चांगली फाईट होऊ शकतो. इकडे धावा कराव्या लागतील. कॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये. आता इकडे चांगला खेळ करावा लागेल. शांत आणि संयमी वातावरण पाहतोय. हवा देखील बिरल झाली आहे खऱ्या अर्थानं. पुढचा बॉल. ओ फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. बॉलला फेकून दिलं बॉर्डर लाईनच्या बाहेर. सागर गायकरच्या बॅट मधून लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. हो परत एकदा परिसरामध्ये इथे दमखम दाखवत असताना 2 बॉल 2 षटकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळतो. अप्रतिम एफर्ट, लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कमालीचं फटकेबाजी तोड चालू आहे. याच फटक्यांची गरज होती का टीमचा कॅप्टन आहे मास्टर माइंड म्हणूनच तर या संघाची चर्चा होत असताना पाहायला मिळतोय. मनीष गायकरच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय म्हणून तर या टीमची आणि या कॅप्टनची चर्चा होत असताना पाहायला मिळतोय संपूर्ण रायगडभर. कमालीचा यंगस्टरचा भरणा असणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये भरीव बॅटिंग करतोय. आता फलंदाजी करत असताना सागर गायकर पहिलं सिक्सर हॅट्रिक होऊ शकतोय का? मॅच चालू करा पंच, विनंती असेल. पुढचा बॉल. ओ परत एकदा आडव्या बॅटने फटका फसलाय. ओ चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक टीट फॉर टॅट. जशाच प्रति उत्तर पाहायला मिळतोय. भावेश पिंगलेने टिपला असेल. कमालीची फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळतोय. पहिलीगाड क्षेत्रातील अग्रगण्य नाव आपण पाहायला गेलं तर पंढरीशेठ फडके. बालाशेठ गावण यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभास्ते टॉस करायचा. युवा नेते इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बालाशेठ गावण खऱ्या अर्थानं कर्नाला नगरी म्हटलं की मग अद्रानं नाव घेतलं जातं. बालाशेठ गावण यांच्या पवित्र शुभास्ते टॉस केला जातो. आडव्या बॅटने पॅडल स्वीप. फटका चांगला मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट देखील अप्रतिम पाहायला मिळतो. कमालीचं फिल्डिंग पाहायला मिळतो. या मॅच मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. एकच मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 27.
27 धावा. बीड विन द टॉस. इलेक्ट्रिक फर्स्ट बॉल. पुढचा बॉल. ओ बॅटची आतली कडा पाठीमागे. शॉट फाईन लेग आहेत. एकच धावील. एकने धावसंख्या जाऊन पोहोचली 28. चांगली धावसंख्या सेट केली प्रथम बॅटिंग करत असताना. बापूजी 11 चिल्ड्रन संघाने धावा संख्या बनवली 28. आता विजयासाठी करायच्यात 29. 29 धावांची आवश्यकता खानाव टीमला. यू गया यू आया. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. बॉलची चाचपणी झाली असेल तर आपण मैदानचा लगेच जोडीला पाठवायच्या. पाप वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला इनिंग कंप्लीट करायच्या. 10 मिनिटांसाठी 2 षटकं फेकायच्या. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फिल्डिंगची व्यूहरचना 30 यार्ड घेऱ्यामध्ये 9 खेळाडू तैनात करण्यात आलेत. वर्तुळाच्या बाहेर 2 खेळाडू तैनात करण्यात आलेत. मनीष गायकर आपण पाहतोय टीमचे कॅप्टन इन ऍक्शन मध्ये. आणि त्यांची संपूर्ण सेना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मल्लूबाई मॅचचा आनंद घेत असताना चला मॅच चालू करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. आता खेळाडूंना विनंती असेल. रुपेश तेवढे सनी गायकर पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये या खेळाडूच्या नावावर 4 विकेट राहिल्यात आणि एकच धाव खर्च केली होती. आता इकडे देखील कॅप्टनला अपेक्षा असेल की चांगलं बॉलिंग कर. यासाठी खऱ्या अर्थानं कॅप्टनने देखील चांगला नॉक केला. चांगली इनिंग साकारली आणि त्यानंतर मग सागर गायकरने 2 षटका ठोकले. एक चांगली धावसंख्या सेट केली. व पहिला फटका ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल क्लिअर करत असताना 1 बाउन्स 2 बाउन्स 4 चौकार.
कमालची सुरुवात झाली आहे. सुरुवात तर धूमधडाक्यात केली आहे. बॅटिंग करत असताना अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला लॉंग ऑनला. पुढचा बॉल ओ खोदून काढला, चॉप केला, फटका फसला. ओ पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना. भावेश गायकरने टिपला असेल आणि संपलाय फलंदाज रुपेश दिवडेचा खेळ. पहिला धक्का लागलाय, सिल्वर डकचा शिकार ठरला. कमालची गोलंदाजी पाहायला मिळतोय सनी गायकरच्या माध्यमातून. जी पाटील यांचं आगमन झालं. वेलकम मनोज. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय केतनजी ठाकूर, मॅन फ्रॉम खारपाडा, त्यांचं देखील आगमन झालं. खऱ्या अर्थानं सिनेमॅटिक व्हिडिओ, त्याचबरोबर एक उत्तम दर्जाचे एडिटर म्हणून पेन पूर्व विभागामध्ये ओळख आहे. खऱ्या अर्थानं एक चांगलं इन्स्टाला रील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगली रील बनवली जाईल त्याच्यासाठी आकर्षक बक्षीस आहे. ते मंत्र केतन ठाकूर यांच्या माध्यमातूनच आहे. कमालीची सुरुवात पाहायला मिळते. पॉझिटिव्ह थॉट अप्रोच महत्वाचा असतो आणि इकडे अप्रोच दाखवलाय गोलंदाजी करत असताना सनी गायकरने. पुढचा बॉल सनीचा. ओ ज्युसी फुल टॉस, बॉलला फुल टॉसला फेकून दिला. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चालला एक टप्पा सीमा पलीकडे. 4-4 चौकार. काय करायचं. टीमचा रिव्ह्यू आहे वेस्ट साइड साठी. चेक केलं जाईल. तिसरे पंच जॉईन होतील संतोषजी चौधरी सर, ऑफिशियल पंच, मॅन फ्रॉम शिरडोन. बॅटिंग टीमचा खरं तर हा रिव्ह्यू आहे वेस्ट साइड साठी. चेक केलं जातं कंट्रोल रूम मध्ये. ZTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी, क्लीन अँड क्लिअर अशी स्पर्धा आपण पाहतोय. आणि वाईन देखील अप्रतिम आहे. फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला, मात्र खराब प्रकारचा हा बॉल फेकला गेला. त्याचमुळे या धावा 4 आल्यात. महत्वाच्या धावा आहेत खानाव टीम साठी. सुरुवात आल्या चांगली केली बॅटिंग करत असताना. दर्शनने सुरुवात चांगली केल्या. टीम साठी लढतोय, संघर्ष चालू आहे या दोन संघांमध्ये. दर्शन देखील चांगला खेळ करतोय, यासाठी जाणला जातो दर्शन. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स चांगलं करावं लागेल. मात्र गोलंदाजी करताना सनी गायकर थोडासा मार बसला गेला. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. कदाचित हा बॉल थोडासा पिचिंग बाहेर झाला असावा, याचमुळे पंचांनी हेरला. लेग बाईटचा इशारा आला. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. अप्रतिम पंचांची भूमिका आपण पाहतोय विशालजी पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील कौतुक. आणि त्यांच्या साथीला स्क्वेअर लेग पंच हिरामनजी भोसले सरांना पाहतोय. आणि तिसरे पंच संतोषजी चौधरी सर, दोन्ही आमचे अंपायर म्हणून ओळख आहे. रायगडच्या बाहेर देखील पंचांच्या भूमिकेत आम्ही सातत्याने त्यांना पाहत आलो. कारण खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा सातत्याने ते करत आलेत. त्यामुळे आज या स्पर्धेमध्ये क्वालिटी पंच आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला फटका सजवला. ओ सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल होता, नकार दिला. सेन्सिबल क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल कडे देखील लक्ष दिले जाते. क्रिकेटमध्ये सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. जशी मुंबईची लोकल ट्रेन आहे, तशीच क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे. त्यामुळे याच धावा आता महत्वाच्या असतील या मॅच मध्ये. शांत सामना, कोणत्याही प्रकारचा आवाज नाही या मॅच मध्ये. हो फुल टॉस चुकी केली आणि बॉलला भिरकावून दिला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय शानदार चौकार.
क्रमांक 2 साठी. राऊंड विकेटने पहिलाच बॉल ऑन साइडला फटका फसला. ओ काय बॉल फेकला गेला. शॉर्ट बॉलचा वापर केला, बॉल मध्ये गती काढली आणि त्यानंतर मग स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये महत्वाची विकेट आली. डाव्या हाताचा स्फोटक खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना राकेश मुंडेला परतावलंय. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का. क्रमांक खानाव टीमला दुसरा. राकेश मुंडे तंबूच्या आश्रयाला. तदनंतर धावा याच्या थांबल्या गेल्यात. हो परत एकदा फटका लॉप केला. हवा के संग संग घटाके संग संग आणि इथे मात्र कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडलाय की मॅच सोडली. खऱ्या अर्थाने धावसंख्या 2 ने फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या कड्यावर. सोपा झेल होता. अक्की बॉलच्या खाली आले मात्र अक्कीला कॅच कॅरी करता आली नाही. चुका होत असतात, चुकांमधूनच सुधारायचं असतं. म्हणूनच तर आता करायच्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये जिंकण्यासाठी करायच्या धावा. 13 धावांची आवश्यकता. सामना थोडासा आता सोपा झालाय. आज जर झेल आला असता तर या मॅच मध्ये शिरकाव झाला असता चिल्ड्रन टीमचा. ओहो हो पॉवर मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टोले जंग फटका सिक्सर. शिरकाव करत असताना या फटक्याने मॅचची पूर्णपणे हवा काढली. आता अंतर कमी झालंय. 7 मध्ये धावा करायच्या विजयासाठी. 7 बॉल इक्वेशन आलाय. खऱ्या अर्थानं 7 बॉल 7 धावा करायच्यात. हा बॉल महत्वाचा आहे. ओ चांगला बॉल पडल्यानंतर ट्रोकेशन यॉर्कर पाहायला मिळाला. चांगला बॉल. लेग बायचा इशारा आलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता करायच्या 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. काय षटक फेकलं होतं मनीष गायकरने. कॅप्टनने अगदी कॅप्टन नॉक कॅप्टन इनिंग कशी असावी. गोलंदाजी करत असताना देखील वजनदार गोलंदाजी बघायला मिळाली होती. मात्र आखी करून झेल सुटला गेला आणि तदनंतर मग कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. मग सुटलेला झेल आणि त्यानंतर पुनरावृत्ती झाली. षटकार आला. खेळाडूचा आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स हाय होतो आणि मग ती फटकेबाजी. खऱ्या अर्थाने 6 बॉल मध्ये 6 धावा करायच्यात. मात्र या मैदान ऐतिहासिक आहे. इथे इतिहास घडलेले देखील आहेत आणि रेकॉर्ड मोडलेले देखील आहे. एक सामना असा देखील झाला होता बारापडा संघाच्या विरोधात. पहिल्या 10 बॉल मध्ये धावाच एकही धाव नव्हती आणि नंतरच्या 8 बॉल मध्ये धावा झाल्या होत्या 32. हे देखील इतिहास आहे या मैदानावरचा. त्यामुळे इकडे गोलंदाजी देखील डिफेन्सिव्ह होऊ शकतो. आकाश गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 साठी. 3 मध्ये आता 6 मध्ये बॉल 6 धावा डिपेंड करायच्या. थोडेसे निराश आहेत मनीष
निराश आहेत, हताश आहेत. हा मॅच त्यांना महत्वाची होती. जर झेल झाला असता तर 6 धावा वाचल्या असत्या, मग शेवटच्या षटकामध्ये 14 धावा राहिल्या असत्या. मात्र हे गणित बदललं. क्रिकेटचा खेळ रंग बदलतो आणि तो देखील सरड्यासारखा. मात्र क्षण बदलायला, वेळ बदलायला काल लागत नाही. म्हणून तर प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. हो, इथे देखील डेड बॉलचा इशारा येतो. रणनीतीमध्ये थोडस व्यत्यय पाहायला मिळतो. प्रेशर आहे, हाय प्रेशर आहे. एवढ्या मोठ्या पासपीडावर खेळत असताना थोडासा दबाव येऊ शकतो. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी. ओ फटका फसला, बॉलर बॅक ड्राईव्ह हा, आणि इथे मात्र टिपला असेल आणि संपलाय फलंदाज स्वप्नील पाटीलचा खेळ. हा खेळाडूचा झेल सोडला होता, त्या खेळाडूची आता विकेट काढली गेली. नवीन बॅटर भावेश पिंगले आक्रमक दर्जाचा हा खेळाडू आहे. मात्र 5 बॉल मध्ये 6 धावा करायच्यात. या मॅच मध्ये प्रेशर निर्माण करू शकतोय. मागील मॅच मध्ये जर बघायला गेलं ना, सनी गायकरने एक चांगलं षटक फेकलं होतं. आता तसंच षटक हातलावं लागेल. फिल्डिंग मध्ये थोडस बदलाव केलं जातं. मैदानाच्या चारी बाजूला भौगोलिक परिस्थिती जाणली जाते आणि मग त्यानंतर फिल्डिंग सेट केली जाते. ही महत्वाची बाब आहे. स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑफ तैनात करण्यात मिड ऑन आहे. हो, चांगला बॉल. आता इथून कमबॅक होऊ शकतो. 4 मध्ये 6 करायच्या. डॉट बॉल आता पर्सेंटेज वाढवावी लागतील इकडे गोलंदाजी करत असताना बापूजी 11 चिल्टन टीमला. तर दुसऱ्या बाजूने बघायला गेलं ना, तर एका फटक्याचा खेळ बाकी आहे. एक विकेट आला तर या मॅच मध्ये हा सामना विजयाच्या समीप खानाव टीमच्या बाजूने जाऊ शकतो. त्यामुळे काहीही घडू शकतो. गोलंदाजी जर अशी तिकट मारा होत राहिला तर खानाव संघाला देखील अडथळे अनेक येऊ शकतात या मॅच मध्ये. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, फटका फसलाय. मनीष गायकर. ओ, काय घडलं इथे? खरं तर चुकी झाली. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले होते, मात्र कॉलिंग खराब पाहायला मिळाले. दोघांमध्ये तालमेल नव्हतं आणि इथे झेल सुटला गेला आणि 2 धाबेने परिवर्तन. हा गोलंदाज प्रचंड मेहनत करतो, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतो. या चुकीच्या धावा खऱ्या अर्थाने जर हा संघ पराभूत झाला ना, तर या चुकीच्या धावाने हारू शकतो. कारण का कॅच सुटली, त्यानंतर 6 आल्या. आता इकडे कॅच सुटली आणि 2 धाबा आल्यात. म्हणजेच काय, तर 3 मध्ये आता 4 करायच्यात. सामना थोडासा खानाव टीमच्या बाजूने आता झुकत चालला, सोपा होत चालला. पहा, नॉन स्ट्राइक एंडचा खेळाडू. अगदी मला धावायचं, भाग मिल्का भाग, अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो. ओ, कभी बाजी खानाव तर कधी बाजी चिल्टन. या दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना झुंकताना पाहायला मिळतो. मागच्या बॉलवर जर कॅच झाला असता तर या मॅच मध्ये शिरकाव झाला असता. मात्र क्रिकेटचा खेळच निराला, म्हणून तर क्रिकेट प्रेमी या मैदानाकडे येत असतात. या मॅचचा आनंद घेण्यासाठी. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा परंपरेची आहे, स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. म्हणून तर या स्पर्धेला 4 लावले गेले आहेत. दिपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेव चषकाचा थरार अनुभवतोय आणि चित्त थरारक सामना 2 मध्ये 4 करायच्यात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. आकाश गायकर आज चर्चेमध्ये राहू शकतो. इथून जर कमबॅक झाला तर 2 मध्ये 4 करायच्यात. मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तुषार पाटील. तुषारला आता हुशारी दाखवावी लागेल इकडे आणि चांगले फटके खेळावे लागतील. कोण कुणावर हवी होणार, कोण जिंकणार, कोण हरणार, हे येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. चिल्टन की खानाव, खानाव की चिल्टन, हे पुढचे 2 बॉल सांगून जातील. खरं तर टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतो या मॅच साठी. अप्रतिम सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. पुढचा बॉल, हो फुलटॉस बॉल, पाठीमागे चालला, सिंगल तर आली.
वाईड बॉलचा इशारा. हाय व्होल्टेज चुरस रंगतोय या मॅच मध्ये. 2 मध्ये 2 करायच्यात. सहजासहजी सामना सोडणार नाहीये खानाव टीम. मॅच ऑन मॅच ऑन. खरं तर या मॅच कडे आता संपूर्ण क्रीडा प्रेमींचं दोन्ही गावांचं लक्ष वेधलं असेल. चित्तथरारक सामना. असा सामना होणे नाही पुन्हा. 2 बॉल 2. हा बॉल चिल्ड्रन टीम साठी कशा प्रकारचा हा बॉल फेकला जाईल. कॅप्टन आता त्याला कान मंत्र देत असताना इकडे चांगली बॉलिंग करावी लागेल. मनीष गायकर या टीमचे कॅप्टन आहेत आणि त्याला सांगतो की एक बॉल चांगला टाक की इथं डॉट आला पाहिजे. जर हा बॉल डॉट आला तर शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगताना पाहायला मिळेल. हा बॉल महत्वाचा आहे. सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी दर्शन आक्रमक दर्जाचा खेळाडू आहे. पुढचा बॉल ओ शॉर्ट बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. अप्रतिम बॉल. पहिला सामना खानाव की चिल्टन. तिसरे पंच रेफर केलं गेलं. खरं तर व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट आहे की नाही ते पाहिलं जाईल. संतोषजी चौधरी सर जॉईन होते. वाईड बॉल साठी रिव्ह्यू. चेक केलं जात आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. ओ 1 बॉल 2. मॅच आवडले असेल तर टाळ्या होईल हरकत नाही. अप्रतिम मॅच पाहायला मिळतोय. 1 बॉल 2 धावांची गरज. खानाव की बापूजी 11 चिल्टन. का मॅच रंगले आजच्या रात्रीतला. असा सामना होणे नाही पुन्हा. 1 बॉल 2. ओ चांगला बॉल. डिफेन्सिव्ह फटका. इथे काय घडलं. चुकी झाली. चुकीला माफी नाही. क्रिकेटचा खेळच निराळा. आणि इकडे